आवडलं मग जेवण? उद्या चिकन मध्ये यायचं का? नाही, हॉटेल मधलं आवडतच नाही. एका बर्थडेच्या दिवशी मार खाल्ला होता. भाऊजी अशी तशी म्हणता आमच्या घरातली नागिन आहे नागिन. हॅलो नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही जे कोणी नवीन असाल चॅनलवर तर त्यांच्यासाठी की माझं नाव आहे प्रियांका, आणि जे ओळखत असाल त्यांना तर माहितीच आहे. तर चला तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि तुम्ही म्हणत असाल की एवढा नट्टा फट्टा करून कुठं चालल्या, तर अगं तर एवढा नट्टा फट्टा करून कुठं चालले, तर कुठंच नाही चाललो आम्ही. थोड्याशा रील्स वगैरे काढायच्या होत्या, कारण का भरपूर दिवस झाले आम्ही रील्स वगैरे काही काढल्या नव्हत्या, त्यामुळे म्हटलं चला आज काढूया. तर मग काय म्हणते मी साडीवर? हो बारीक झाली, एकदम बारीक झाली. अगं डिलिव्हरी झाल्यानंतर असं मस्त जाड तब्येत करायला पाहिजे, माहिती का? साडी घातल्यावर कळालं ना आता लय बारीक झाली. तुला आता कळालं का? ना आम्ही सांगत होतो ते कळत नव्हतं का? तर मग आज भाऊजीचा बर्थडे, माझ्या भाऊजीचा बर्थडे. ती मला काय झालं यांच्यामुळे ना सांगायचं म्हणजे असं हे निकिता असं मोबाईल पकडतो कारण काय ना माझा हात गळालाय आता. तुझा हात राहिला नाही का? नाही राहिला, आता बऱ्यापैकी छान आहे. तर हे बघा, कधी त्यांचा आज बर्थडे आहे तर ते बर्थडेच्या दिवशी चिकन खात नाही, तर मी रात्री एवढी छान भाऊजीला चिकन थाळी त्यांना खायची इच्छा झाली होती, तेवढी छान बनवून दिली. तरी ते म्हणत होते, त्यांच्या लक्षातच नाही बर्थडे होता म्हणून ते, तरी म्हणे आज माझ्या आवडीचं कसं काय केलं. तर बघा पुढे व्हिडिओ भेटेल. तर हे बघा मित्रांनो, माझी काळी साडी काळी लागली काय फटकन. मला दसायचं का तुला? भाऊजी अशी तशी म्हणता आमच्या घरातली नागिन आहे नागिन. तर बघा काळी नागिन, काळी साडी बिडी घालून मस्त रेडी झाली. हळद पण आहे आपल्याकडे, जायचं का आपण? मेकअप पण केला, कोणी ओळखणार, जेवण करू. तर मग तर भाऊजीचा बर्थडे आहे, तर मग आज केक आणावं की नाही मोठा प्रश्न पडला. तुला आठवतो का एका बर्थडेच्या दिवशी मार खाल्ला होता केक? मारो हमको मारो. 10 वाजता केक आणला होता आपण, ते आठवते? 10 वाजता रात्री 7:30 वाजता ड्युटीहून आले. ते 7:30 वाजता ड्युटीहून आले, मग मारबीर खाल्ला, सगळ्या गोष्टी झाल्या. रात्री 10 वाजता हे गेले केक आणायला, आणि मग सगळ्या बेकरी बंद. मग एकच बेकरी चालू होती वाटतं. आपण केला केक, म्हणजे किती बिनलाजी पाहिजे सांगतोय मी. मार भाऊजीला करायचा नव्हता, आपण किती हे केलं भाऊजीला. हा पण सगळीकडे करता, मग इथं न करायला काय झालं? माझं म्हणण्याचा अर्थ तो होता. तेव्हा भाऊजीचा मूड नव्हता ना. मूड नव्हता, असं कसं मूड नव्हता म्हणलं. आज बी आहे की नाही काय माहिती मूड, काय माहिती. असं आणून ठेवू ना, आणून ठेवू सरप्राईज. आणि वाटलं तर मार खाऊन घेते मी. थोडासा बारी आता दिली असेल, पुरलं नसतं का? हा काळाचा सरप्राईज ना, जाऊन दे. बर्थडे काय दरवर्षी येत राहतो आपला. तर हे बघ कन्या निकिता, आपण केक बिक आणून ठेवू. तसं तर ते मला सकाळीच म्हटले ते की केक बिक आणून ठेवू नको, तरी मी आणणार. कारण का मी ऐकलं का त्यांचं आतापर्यंत नाही केक आणायचा. त्यांना काय वाटतं माझ्यासाठी, मी त्यांच्यासाठी केक नाही आणत, मी माझ्या स्वतःसाठी केक आणते. कारण का मला केक खूप आवडतो आणि मी माझ्या स्वतःसाठी आणते. पण मग मी म्हणते मी तुमच्या बर्थडेला आणायचं म्हणून, आणून देत नाही. सेल्फिश तू ये, तू आणते माझ्यासाठी. अगं मला खायला आवडत नाही, तुला माहित नाही का? काय भाऊ काय बेकारला आणला होता अॅनिव्हर्सरी केक, 310 रुपये घालून आले, आणि केक एवढा घाण घेऊन आले. तूच पाठवला अगं, मला माहित नाही. पण दादू म्हणले छान लागला, दादून पूर्ण खाल्ला ना सकाळी. दादाला कळालं नाही, त्या आईस्क्रीमचा केक होता चॉकलेटचा, तो शिळा होता सगळा. ते आपण मध्ये थोडी जाऊन त्याला सांगते ना मी आता गेल्यावर, म्हणते माझ्या बहिणीला त्यांना पाठवलं आणि तुम्ही शिळा कसा दिला म्हणते केक. हा ती पोरगी होती, भाऊ तो चष्म्याला माणूस नव्हता का लुकडा आला? हा ते बी होता, पण तो आला म्हणायचं ना त्याला, असं ते 1 रुपया कमी नाही करत तो. तर चला मित्रांनो, तर आज बघू काय होतं, मार खाते का काय बर्थडे मग. आज नाही खाणार, तेव्हा माझी पण थोडी चूक होती आहे की नाही. हे बघा सूर्य एकदम मावळलाय, किती भारी वातावरण आहे, छान. हाऊ सो स्वीट. थोडी इंग्लिश मारू काय? तू चालली काय माझं गाणं ऐकून? काढा डोकं. पडते मी.
चिकन थाली आवडली काय? आवडली. चिकन थाली खायची झाली का हॉटेल सारखी? हॉटेलसारखी हॉटेलमध्ये जायचं का? नाही, हॉटेलमधलं आवडतच नाही. आवडली का? आता आवडली खाऊन का? पाहिल्यावर कळत ना तुम्हाला कशी झाली. फोन तर पहा कशी झाली मग सांग. कशी झाली? एक नंबर. मीठ बीट कमी का जास्त? एकदम परफेक्ट आहे सगळं. आज बरं तारीफ करताय माझी. रोज तर मला सांगत नाही चांगलं झालं तरी बी. काय करू? खाऊ मी? छान झाला. म्हणजे सुक हा भात पिवळा काबर बनवलं माहिती का? पिल्लू पांढरा भात खात नाही ना म्हणून पिवळा बनवलं. असं सुक नाही खाल्लं ते नाही सांगितलं कसं झालं. छान आहे का? मीठ जास्त आहे का कमी आहे? बरोबर. आज कसं काय मीठ बरोबर पडलं का? म्हणजे दरवेळेस जास्त पडतं कमी पडतं. हे असं झालं. आज काही कमी नाही काढायची का? आज छान सजवून आणलं म्हणून का? हा भाकर असं. झाड केली आज. आवडलं ना मग जेवण? उद्या चिकन खात नाही ना? बर्थडे आहे ना तुमचा. बर्थडे दिवशी खात नाही तुम्ही? हॅपी बर्थडे ॲडव्हान्स मध्ये.